तर आज आपल्यासोबत सुरेश पिंगळे सर आहेत. त्यांनी जसं सांगितलं या बागेचं महत्त्व आणि मागच्या कित्येक वर्षापासून जे प्रयत्न केले जात आहेत वृक्ष लागवड करण्यासाठी किंवा जे काही नवीन पिढीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हरित क्रांती आपण जे म्हणतो म्हणजे एक गुड नेचर इज वॉट वी आर लुकिंग ॲट. त्याप्रमाणे जे काही स्टेप्स लागतील ते ऑलरेडी गार्डन घेत आहे आणि त्याच्यामध्ये हे सरकारचा जो नवीन निर्णय आला आहे त्याच्या विरोधात आपण सर्वजण कसे बोलू ह्या सगळ्यामध्ये आपलाच फायदा आहे हे आपल्याला या मुलाखतीतून सांगायचं आहे. धन्यवाद सर्वांचं पाहिल्याबद्दल. वेलकम टू फ्रंट रोज न्यू एपिसोड. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे. आज आपण इम्प्रेस बोटॅनिकल गार्डन इथे आपला नवीन पॉडकास्ट घेत आहोत. त्याच्यामध्ये या गार्डनवरती सध्याला जे काही लिगली प्रॉब्लेम्स चालू आहेत त्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. सर, जसं आपण बोललो स्टार्टिंगला की हे गार्डन आता 1892 पासून अस्तित्वात आहे, म्हणजे 100 गार्डन 1892 साली आमच्या संस्थेच्या ताब्यात आहे. हां. ही जी संस्था आहे हां. ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया राईट. नावाची संस्था जी आहे हां. त्या संस्थेच्या ताब्यात 1892 साली आलं. बरोबर. ही बाग 1835-40च्या सुमाराला निर्माण झाली आहे. आणि ती सुरुवातीला सोल्जर्स गार्डन म्हणून प्रसिद्ध होते. बरोबर. आणि इथे जवळपास सगळे मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट्स भरपूर होत्या आणि त्यांचे सैनिकही इथे असायचे. त्या सैनिकांच्या संध्याकाळच्या करमणुकीकरता ही बाग त्यावेळेस निर्माण झाली. बरोबर. परंतु आमच्या संस्थेनं 1892 साली ताब्यात घेतल्यानंतर यामध्ये बोटॅनिकल आस्पेक्ट जो आहे बरोबर. त्यामध्ये वनस्पती शास्त्राच्या दृष्टीने जे वृक्ष आवश्यक आहेत ते आणून बरेचसे लावलेले आहेत. बरोबर. आणि आता जे काही आपण एक प्रोजेक्ट पाहतोय 1 एकर जागा त्यांना पाहिजे त्याच्यासाठी जी जागा ही निवडण्यात आलेली आहे. हो. बरोबर. जी जागा त्यांनी निवडलेली आहे त्या जागेमध्ये म्हणजे तो इम्प्रेसगंजचा भाग आहे. बरोबर. आणि त्या भागामध्ये आम्ही असे ठरवलं होते की घनवन करायचं आणि त्यामध्ये देशी आणि काही विदेशी वृक्ष लावायचे. बरोबर. आणि हे आम्ही जवळजवळ 10 वर्षापूर्वीच हा प्रोजेक्ट सुरू केला आणि त्या भागामध्ये आम्ही बरेचसे देशी आणि विदेशी वृक्ष लावलेले आहेत. जवळजवळ 100-150 वृक्ष त्या भागामध्ये लावलेले आहेत. बरोबर. त्या 1 एकर जागा त्यांना जी हवी आहे त्यामध्ये असे वृक्ष लावलेले आहेत. कारण ह्या बागेचं वैशिष्ट्य हे की ही बोटॅनिकल गार्डन आहे. वनस्पती शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे वृक्ष आणि वनस्पती वस्तू इथे विस्ताराने याच्या वाढत आहेत. तर त्या वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही तिथे काम करतो. आणि आता हे तुम्हाला केव्हा कळालं की हीच जागा आहे जी निवडली गेलेली आहे? 1-2-3 महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी एक इंटरव्ह्यू दिला होता. तो आमच्या पाहण्यात आला आणि आमच्या लक्षात आलं की 1 महिन्यापूर्वी त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की ही जागा घेऊन तिथे न्याय कचेऱ्या म्हणजे कोर्ट कचेऱ्या आणि कोर्टासाठी लागणारे ऑफिसेस हे तिथे निर्माण करण्याची योजना त्यांची आहे. बरोबर. आणि जसं की आपल्याला माहिती ही बाग आता पुण्याच्या एकदम मध्यभागी आहे. तर याचा परिणाम कोणत्या गोष्टींवरती होईल जर हे 100% ते निसर्गावर होणार. बरोबर. एक वृक्षराजी आणि लोकांना करमणुकीचे स्थान म्हणून इम्प्रेसगंज प्रसिद्ध झालेलं आहे. नक्कीच. आजकाल इतक्या मोठमोठ्या बिल्डिंग्स इथे होत आहेत. निसर्ग कमी होत चाललेला आहे. बरोबर. किंवा जो काही निसर्ग आपल्या पुणे शहरामध्ये आहे तो आपण अत्यंत काळजीनं संरक्षित करायला. नक्कीच. बरोबर. कारण आपण जसं पाहतो सध्याला पुण्याचं सगळीकडेच वातावरण जे आहे किंवा आपण AQI सध्याला ट्रॅक करतो. हवा प्रदूषित होत आहे. एक AQI जे आहे किंवा क्वालिटी ऑफ द एअर इज व्हेरी पुअर. बरोबर. आणि त्यात जर आपण वृक्षतोड करू तर ते आणखीन वाईट हवामान आणखीन वाईट होण्याचे परिणाम होतील. नक्कीच. ट्रॅफिक वगैरे बद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्यावरती काय ट्रॅफिकचा विशेष त्रास आम्हाला होत नाही. कारण मेन रोडच्या भागात जो भाग आहे तिथे थोडासा त्रास होतो. बरोबर. परंतु आतल्या बाजूला इथे पाठ्यामागच्या बाजूला भरपूर जागा असल्यामुळं त्या भागामध्ये ट्रॅफिकचा काही त्रास आहे. आता एक
संस्था म्हणून तुम्ही शासनाविरुद्ध लढत आहात, बरोबर? तर म्हणजे जी काही तुम्हाला सपोर्ट जो काही तुम्हाला लागतो, तो तुम्हाला पुरेसा मिळतोय? भरपूर मिळतोय. हं. कारण पुण्यामध्ये निसर्गावर प्रेम करणारी पुष्कळ माणसं आहेत. त्यांना हे नक्की. कळल्यानंतर आणि आम्ही 1-4 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली हं. आणि आमचं म्हणणं हां. लोकांच्या पुढे मांडलं आणि त्यामध्ये आम्ही आमच्या परीनं जे काही करता येण्यासारखं आहे ते करणार आहोतच. हं. परंतु ही बाग काही आमची नव्हे. बरोबर. पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची ही बाग आहे. हं. आणि त्या दृष्टीने नागरिकांनी या 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 लढ्यामध्ये म्हणा किंवा त्यांना दूर करण्यामध्ये जो प्रयत्न आम्ही करतो आहोत बरोबर. त्यामध्ये सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने सामान्य लोक देखील आमच्या मदतीला धावून आलेले येत आहेत. आहेत. हो. आणि पुण्यात नुकत्याच निवडणुका पण झालेल्या आहेत. नवीन प्रतिनिधी निवडून आलेले आहेत. हो. त्यांच्याकडून काही प्रतिसाद तिथे सर्व शांतता आहे. इथं अजून शांतच आहे. काही अपेक्षा किंवा काही अपेक्षा आहेत आम्हाला, परंतु टेक्निकली थोडंसं असं आहे की हा जो भाग आहे हा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आहे हो, ओके. आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इलेक्शन अजून झालेलं नाही आहेत. हं. कॉर्पोरेशनच्या झालेल्या आहेत, परंतु जवळपास कॉर्पोरेशनचे जे कॉर्पोरेटर राहतात त्यांनी खरं म्हणजे यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. कारण हे नागरिक इथे येतातच बरोबर. आणि त्या नागरिकांना ह्या सुविधा कायमस्वरूपी राहाव्यात हे प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे. बरोबर. आणि म्हणजे या आता जसं आपण पाहतो भैरवनाला असेल या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आहे किंवा पूरग्रस्त स्थिती होते. तर बाग तोडण्याचा परिणाम तिकडे काही आणखीन वाढेल का? नाही, इथे नाही म्हणणार. तिथे काही नाही होणार. नाही. कारण तो नाला जो आहे भैरव नाला आमच्या बागेच्या शेजारीच आहे. बरोबर. परंतु तो व्यवस्थित वाहतो आणि त्यामध्ये बऱ्याच वेळेला पाणी नसतंच खरं म्हणजे. हं. अगदी जोराचे पाऊस झाले म्हणजे परवा जो जोराचा पाऊस झाला बरोबर. त्यामध्ये थोडंसं पाणी वाहिलं. परंतु बागेच्या या घटनेमुळे काही त्रास होईल असं मला वाटत नाही. बरं. आणि जर शासनाने बाग ताब्यात घेतलीस आणि जे त्यांना करायचं आहे ते केलंस, तर पुणे काय गमवेल वारशाच्या दृष्टिकोनाने? एक तर आम्ही तिथे जे लागवड केलेले वृक्ष हं. ते काढल्याशिवाय बांधकाम करता येणार नाही त्यांना. नक्कीच. त्यामुळे ते वृक्ष इथून नष्ट होण्याची शक्यता आहे हे तर हं. नक्कीच. हं. आणि त्या त्या प्रमाणामध्ये इथं वर्दळ वाढणार आहे, कोटकचरा होणार. हं. त्यामुळं बागेत येण्यामध्ये वृक्षांचं जसं पाहणं होतं तसं लोक शांतपणे राहावं, शांतता राहणार. शांतता राहावी. हा जो एक महत्त्वाचा मुद्दा असतो बागेमध्ये तो नष्ट होण्याची शक्यता आहे. आज आपण पाहतोय ते सर्वजण हो. शांत अगदी, वातावरण अगदी. आहे. बऱ्याच फॅमिली झालेल्या आहेत. अगदी. हा कुठेतरी हो. अ, आणि ते मुद्दाम आम्ही त्यासाठी जागोजागी बेंचेस वगैरे ठेवलेले बसण्याच्या जागा केल्या बरोबर. की लोक येऊन शांतपणे बसतात. कारण आता इतका छोटी-छोटी घरं झालेली आहेत आणि शांतता त्यांना कधी मिळत नाही. बरोबर. तर असे लोक येऊन बसतात तिथे गप्पा-गोष्टी मारतात. हं. वृद्ध माणसांसाठी आम्ही नाना-नानी पार्क केलं आहे. बरोबर. तिथे लोक येऊन बसतात. हं. तर ही गडबड झाली बागेच्या शेजारी, तर हे मात्र त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. नक्कीच. त्रास नक्कीच होणार कारण जेव्हा आपण कुठेतरी शहरामध्ये पाहतो ऑलरेडी सगळीकडे गर्दी हं. जसं तुम्ही म्हणालात घर ऑलरेडी छोटे होत जात आहेत. जागा कमी अपुरी पडत आहे. हो. त्यामध्ये कुठेतरी शनिवारी, रविवारी निवांत बसण्याचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. हो, नक्कीच, नक्कीच. तिथे कुठेतरी मोठा बदल होणार. इव्हन जवळपासच्या ज्या शाळा आहेत हां. त्यांच्या ट्रिप्स इथे येतात. त्यांचे अच्छा. खेळ तिथं होतात. हां, लहान मुलांचं लहान ते मुलांना जरा मोठी मुलं असतील, कॉलेजमधली काही मुलं आहेत. हां. कदाचित कॉलेजमधली बॉटनी डिपार्टमेंटची मुलं असतील की हां. त्यांना घेऊन त्यांचे प्रोफेसर येतात हं. आणि इथे आम्ही जे वृक्ष लावलेले आहेत त्यांची माहिती देतात. त्यांच्या सोयीकरता आम्ही प्रत्येक वृक्षावर QR कोड लावलेला आहे. हं. तो QR बरोबर. कोड तुम्ही जर केलात तर त्या झाडाचं नाव काय? मराठीत त्याला काय म्हणतात? इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? हां. किंवा बॉटॅनिकली मग त्याचं नाव काय आहे? आणि बरोबर. त्या वृक्षाची माहिती, कुठला वृक्ष आहे याच्याबद्दल सगळी माहिती मिळते. असे पुष्कळ लोक येतात इथे. हां, हां. म्हणजे ज्ञानही होतं म्हणजे वनस्पतीशास्त्राचं, परंतु त्याचबरोबर वनस्पती आपल्याला जे काही देतात बरोबर. त्याचंही ज्ञान होतं. निसर्गाच्या बाबतीमध्ये बरीच माहिती भेटू शकते. तर पुष्कळ, पुष्कळ. आम्ही छोट्या-छोट्या पुस्तिकाही केलेल्या आहेत. हां, हां.
म्हणजे इथे असलेले वृक्ष, इथे येणारे पक्षी, बरोबर. इथे वर्षाकाठी जवळजवळ 95 वेगवेगळ्या जातींचे पक्षी येतात. आता हम्म. देखील आपल्याला आवाज येतोय पक्ष्यांचा. बरोबर. वर्षभरामध्ये काही पक्ष्यांचे सीझनल असतात, हा हा हा. परंतु वर्षभरामध्ये येणाऱ्या वेगळ्या जातींचे 95 ते 100 जातींचे पक्षी इथे येतात. अमेझिंग. आणि नक्कीच म्हणजे एक निसर्गाची जी पूर्ण एक सायकल आहे त्याच्यामध्ये हा नक्की डिस्टर्ब होणार. बदल म्हणजे घडणार. विशेषतः हे पक्षी येणारे जे आहेत, बरोबर. ते जास्त आवाज जर इथे सुरू झाला तर ते येणार नाही. बरोबर. पण आणि निश्चितच येणार. झाड जर माणसांना तर त्रास होईलच होईल, बरोबर. परंतु पक्षी जास्त सेन्सिटिव्ह असतात. हम्म. त्यांना थोडंसं काही आवाजामध्ये, वातावरणामध्ये फरक पडला तर ते येत नाहीत. बरोबर. नक्कीच. मग ते हळूहळू प्रत्येक सायकल त्याच्यानुसार बदलत चेंज जातं. होणार, हो, बदलत नक्कीच. जाणार. नागरिकांचा काय प्रतिसाद आहे या बाबतीत? सुदैवाने बऱ्यापैकी आहे. हा. तरी बरं दिसतोय. हा. जागोजागी लोक त्याच्यावर चर्चा करतायत. हा. काही संस्था आहेत, त्या देखील कदाचित स्वतंत्रपणे कळवत असतील, हे हा. आम्हाला कळत नाही. परंतु असं दिसतंय एकंदरीत. आणि जेव्हा म्हणजे तुम्ही बाहेर जाताय किंवा लोक म्हणजे प्रतिसाद करताय त्या बाबतीत सहानुभूती आहे. सहानुभूती आहे. निश्चितच सहानुभूती आहे. कारण या हम्म. भागामध्ये पुष्कळ सरकारीच्या ताब्यात असलेल्या जागा भरपूर आहेत. हा. तिथे त्यांनी जाणं जास्त सोयीस्कर होईल. हम्म. तिथं बाग आम्ही जे लावलेले आहे किंवा जे बागेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये दुसऱ्या काही गोष्टी अशा करणार, बिल्डिंग बांधण्यामध्ये बरोबर. बरोबर नाही आहे. आणि म्हणजे तुम्ही जेव्हा आवाहन करताय किंवा ॲज अ म्हणजे संस्था म्हणून तुम्ही जाताय तेव्हा लोकांना कुठल्या कुठल्या माध्यमामार्फत तुम्हाला कनेक्ट करता येईल? एक तर वर्तमानपत्रातर्फे करता येईल. बरोबर. आता तुम्ही माझ्याशी बोलत आहात, बरोबर. ते बोलण्याचे 4 लोकांना कळण्यामध्ये देखील त्यांचा माहिती होऊ शकेल. आणि आम्ही आमच्या परीने त्यात प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न स्वतंत्रपणे करतोच आहोत. परंतु इथे काम करणारे जे पेपर्स आहेत, वर्तमानपत्र आहेत, हम्म. काही साप्ताहिक आहेत, त्यांनी याच्यावर जर आवाज उठवला तर जास्त ते आम्हाला आणखीन जास्त बरोबर. जे आपलं व्हिडिओ पाहणार म्हणजे जे काही पुणेकर आहेत तीच आपली मेन मॅक्सिमम ऑडियन्स आहे. तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? त्यांच्याकडून कसा तुम्हाला एक प्रतिसाद अपेक्षित आहे? प्रतिसाद हाच अपेक्षित आहे की ही बाग आम्ही फक्त ती चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु बागेचा उपभोग घेणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. नक्कीच. आणि त्यात तुमच्या हक्कावर ही गदा येते आहे, हे जर त्यांना पटलं तर ते जास्त द्वेषानं या प्रश्नाकडे पाहू शकतील असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद. तुम्ही हे एक मोठं पाऊल घेताय ॲज अ संस्था, पण तुमचं पर्सनल सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बरंच वेळ घालून प्रयत्न करताय की हे सगळ्यांच्या फायद्यासाठी ॲक्च्युली होईल. पुढच्या येणाऱ्या बऱ्याच जनरेशनसाठी ही बाग अशीच राहत. राहिली पाहिजे हे तुमचा नक्कीच प्रयत्न आहे. सो धन्यवाद त्याच्यासाठी. धन्यवाद.